नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मीडियम आकाराचा एक टोमॅटो बघा 2 भाग करून असं मी जाळीवर भाजून घेतलेलं आहे। तव्यात जरी भाजलं तरी चालू शकते। थोडंसं तेलाची धार टाकायची आणि भाजायचं, कारण म्हणजे खाली चिटकणार नाही। अर्धी कैरी घेतलेली आहे, ती पण अशी भाजून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला तिखटाप्रमाणे मिरच्या। तर एक कमी तिखटवाले बघा 5 मिरच्या मी घेतलेल्या आहेत। 6 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। त्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकणार 1 चमचाभर साखर। ह्याच्यात थोडासा गूळ जरी टाकला तर चालेल, तुम्हाला जर साखर नसेल टाकायचं तर। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तुम्ही जिरं जरी टाकलं तरी चालेल। 1 कांदा भाजून जरी टाकला तरी चालेल। 2 भाग करायचे आणि भाजायचे आणि मग टाकायचं। तर हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा दरदरी करून घ्यायची, एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही। एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीमध्ये आपण काढून घेऊया। मस्त होते बघा। आता ही कशी खायची, तुम्ही चपातीवर भाकरीवर बी खाऊ शकता। तुम्ही ही चटणी ब्रेडला पण लावून खाऊ शकता बरं का, खूप चविष्ट अशी लागते। मस्त झालेली आहे बघा। अशी एकदम बारीक केली की नाही पेस्ट एकदम, तर ती चांगली लागणार नाही। तर अशी जर केली की नाही थोडी दरदरी असावीत अशा पद्धतीमध्ये, तर खूप चविष्ट लागते। मग पावामध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता, ब्रेडला लावून तुम्ही खाऊ शकता। खूप मस्त अशी झालेली आहे चटणी। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।